कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा, कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा स्वर्धरा, तिने पडे गोवा नेने हरी, दिदल्या वाचून फळप्राप्ती कैची, दिदल्या वाचून फळप्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा, इच्छा बेते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझ, न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरी कैचा, एका जनार्दनी सापडली खूण, एका जनार्दनी सापडली खूण, कल्पना अभिमान हरी झाला, हरिमुखे गाता हरपली चिंता, नाही त्या मागुता जन्म घेणे पांडुरंगा कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा, कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा, तिने पडे गोवा नेने हरी, हरिमुखे गाता हरपली चिंता, नाही त्या मागोता जन्म घेणे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनाकरिता समुपस्थित केलेला अभंग दक्षिण काशी निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ या प्रकरण ग्रंथातील 16व्या अशा क्रमांकाचा अभंग. विठ्ठल विठ्ठल भगवान ददनेश्वराचं पवित्र प्रांगण आणि या पवित्र प्रांगणामध्ये श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ज्ञानमूर्ती तपोमूर्ती ब्रह्मलीन श्री संत कृष्णदेव बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रांगणामध्ये
मासिक ज्याला एकादशी म्हटलं जातं, त्या एकादशीच्या अनुषंगाने ज्याला आपण मासिक वारी म्हणत असू, एकादशीची वारी म्हणत असू, त्या वारीच्या अनुषंगाने हे चिंतन प्राय बाहेर वक्त्याला स्वातंत्र्य राहतं, त्या ठिकाणी अभंग त्याला वाटेल तो घेतो, त्याचा जो बसलेला असेल तो घेऊन येतो. पण या ठिकाणी मोठी गैरसोय आहे. या ठिकाणी घेतलेला नाही, दिलेला अभंग. विठ्ठल 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 सुंदर असे इंद्रासारखे मृदंगाचार्य, गायनाची सुरेल साथ करण्याचे प्रति कोकिळ अशी आमची सगळी महाराज मंडळी. दादाचा भाऊ ना. आणि ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने हा यज्ञ संपन्न होतोय, असे आमचे परमादरणीय परमश्रद्धेय माझे परम मित्र हरिभक्त प्रणामचे नवनाथ महाराज आणि प्राणाचे मनाचे कान करून ऐकणारे आपण सर्वजण. विठ्ठल विठ्ठल बाबांचं नाव किती गोड होतं, नावातच फार मोठा अर्थ दडलेला त्यांच्या. कृष्ण देव आहे का नाही. नवे ज्यांना सगळे देवाच म्हणायचे नंतरच्या काळामध्ये. नवे देव शब्दामध्ये पाणिनी व्याकरणानुसार आपण पाहू गेलं तर दिव क्रीडा विजिगिषा व्यवहार द्युती स्तुती मोद मद स्वप्न कांती गती शोच, या क्रियापदापासून देव हा शब्द बनत असतोय. नवे देव त्याला म्हटलं जातं जो स्वयंप्रकाशी राहतो, जे स्वयंप्रकाशी तत्व आहे त्याला देव म्हणावं. मग स्वयंप्रकाशी तत्व नेमकं कोण आहे? चित्सुकीच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं, अवेद्यत्वे सती अपरोक्ष व्यवहार विषयत्वम योग्यत्वम इति स्वयंप्रकाशत्वम. अर्थात जे स्वयंप्रकाशी तत्व जे अवेद्य असून ज्याच्यामध्ये अपरोक्ष व्यवहाराची योग्यता विषयता राहते त्याला म्हणावं स्वयंप्रकाश. आणि असं स्वयंप्रकाश काय आहे? असं देव आहे. ते देव म्हणजे आमचे बाबा विठ्ठल विठ्ठल. स्वराची जर जमली हो राहिली बरं का पहिल्यांदा आज मला असं थोडस वापोकी जागी बेसूर आहे काय. अच्छा अच्छा, मग बंद करा ते आपल्या याच्यात राहू द्यायचे. हा मी म्हटलं मी कसं काय बेसूर हो राहिलो, असं कधी होत नाही असं. त्याच्यात ते लावा की दुसरं ते. काय चाललं होतं आपलं? कीर्तन का कीर्तन? बाबांच्या नावाचा आपण अर्थ पाहतो. अर्थ जे स्वयंप्रकाशित तत्व, अर्थ जे इतरांना प्रकाशित करत राहतं त्याला म्हणावं देव. आमच्या बाबांनी देखील आपल्या आयुष्यभरामध्ये नवे दिवसभर उद्योगधंदा करावा, ज्याला आपण सालानी राहणं म्हणतो ना, सालांनी राहावं इतरांच्या ठिकाणी. आणि स्वनामधन्य प्रतस्मरणीय परमपूज्य पांडुरंग बाबा त्यांच्याकडे जावं आणि त्यांच्यापाशी विद्याध्ययन करावं. नवे त्यांच्यापाशी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पाठ केला. विठ्ठल विठ्ठल. अशा बाबांच्या पवित्र दरबारामध्ये आपण एकत्र आलो. भगवान दधनेश्वराचा हा दरबार. दधनेश्वर त्याच्यामध्ये दुधाई धारण पोषण ह्या क्रियापदापासून देखील दधनश्चासौ ईश्वरश्च इति दधनेश्वर. अर्थात जो सगळ्यांना धारण करतो, सगळ्यांचं पोषण करतो, त्याचं नाव दधनेश्वर. किंवा दा ददाती दा दाणे ह्याच्यापासून जरी बनवला तरी दा ददाती दादा ददा दधात. अर्थात जो इतरांना सतत देण्याचंच काम करतो त्या तत्वाचं नाव दधनेश्वर महादेव. विठ्ठल विठ्ठल. आणि तीच परंपरा प्रामुख्याने आपल्यापर्यंत चालण्याचं काम करणं आमचे नवनाथ महाराज. नवानाम नाथ इति नवनाथ. जो नऊंचा नाथ आहे त्यांचं नाव आहे नवनाथ. कशाचं नऊ काय त्यांच्याकडे? असं अष्टसिद्धी नऊ, निधी के दाता, ज्याला नवधिनी निधी म्हटली जाते, त्या नवनिधीचा जो दाता, नवे त्यांचा जो अधिपती, किंवा नवविधा काय बोलिले जी भक्ती,
अशी जी नवविधा भक्ती राहते ती नवविधा भक्तीचा जो नाथ इति नवनाथ विठ्ठल विठ्ठल अभंग माझ्या नाथबाबांचा आहे. वेळ फार थोडा राहिला आपल्याकडे आता. माझ्या नाथबाबांनी फार मोठी क्रांती केली. आपण ज्या भागवत धर्माच्या छत्रछायेखाली विराजमान आहोत, ही भागवत धर्माची इमारत जेव्हा उभी करायची होती, तर भागवत धर्माची इमारत उभा करण्यासाठी माझ्या ज्ञानराजांनी पाया रचलाय भागवत धर्माचा. ज्ञानदेवी रचिला पाया, पायानंतर त्याला खांब देण्याचं काम माझ्या नाथबाबांनी केलं. जनार्दन एकनाथ खांब दिला, भागवत माझे तुकोबराय कळस्थानी विराजमान झाले. आणि या भागवत धर्माची जी इमारत आहे त्याच्यामध्ये आज आपण सर्वजण विराजमान आहोत. विठ्ठल नाथबाबांची किती मोठी गुरुनिष्ठा आहे. बाबा माझ्या नाथबाबांचं नाव एकनाथ. एकनाथ गुरूंचं नाव होतं जनार्दन स्वामी. गुरूंचं नाव जनार्दन स्वामी. परंतु नाथबाबांनी आपल्या नावातला नाथ काढून टाकला, आपलं नाव अर्ध केलं आणि आपल्या गुरुचं नाव पूर्ण केलं. एका जनार्दनी अर्थात सद्गुरूंप्रती असलेली नाथबाबांची निष्ठा आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये प्रमुखतः नाथबाबांनी अर्थात माझा परमात्मा असेल, त्या परमात्म्याची जे अनुयायी असणार जे संत महात्मे असतील आणि माझ्या प्रभूचं जे नाव आहे, त्या तिन्हींची अलौकिकता नाथबाबा सांगतायत. माझा प्रभू देखील अलौकिक आहे. हरी तैसे हरीचे दास. मग परमात्मा जर अलौकिक आहे तर त्या परमात्म्याचे असणारे दास अर्थात भक्त अर्थात संत हे देखील अलौकिक अशा स्वरूपाचे राहतात. आणि जर परमात्मा अलौकिक तर त्याचं नाव देखील निश्चित स्वरूपात अलौकिक अशा स्वरूपाचं राहतं. अर्थात ज्याला नामाची महती सांगणारा अभंग आहे. अर्थात ज्याला आपण हरिपाठ म्हणत असू, हरिपाठ नावाचा जो प्रकरण ग्रंथ आहे त्या हरिपाठ नावाच्या प्रकरण ग्रंथातील अभंग आहे. नाही हरिपाठ म्हटल्यानंतर आपल्याला लगेच समोर अर्थ डोळ्यावर उभा राहतो. हरी आणि पाठ. पाठ या शब्दामध्ये पठ व्यक्तायाम वाची, पाणिनी व्याकरणामध्ये पठ व्यक्तायाम वाची अर्थात वाणीने व्यक्त उच्चारण करणं ह्याचं नाव आहे पाठ. पठ शब्दाला घै प्रत्यय होऊन आदिवृद्धी वगैरे होऊन पाठ हा शब्द तयार होत असतो. अर्थात हरी या शब्दाचं वाणीने व्यक्त उच्चारण करणं ह्याचं नाव हरिपाठ. विठ्ठल किंवा हरी जर शब्द आपण नामी अर्थामध्ये घेतला, हरी शब्दाचा अर्थ नामी आपण केला तर हरीचे जे नाव आहेत त्या नावांचा जो पाठ केला जातो, हरिनामन पाठ इति हरिपाठ. हरिनामन हरे हे नाम हरे हे नामन पाठ इति हरिपाठ मधला जो नाम शब्द आहे ह्याचा लोप मध्यम पदलोपी समास, ह्या समासाने त्यातल्या मधल्या नाम शब्दाचा लोप झाला आणि शब्द उरला फक्त हरिपाठ. अन्यथा शब्द होता हरिनाम पाठ, शब्द मोठा बनला असता. परंतु व्याकरणाची खासियत राहील अर्धमात्र लाघवेन. अर्थात अर्धमात्रेचं जरी लाघव झालं पुत्रोत्सव मन्यते वैयाकरणा हा नियम राहतो. अर्धमात्रेच्या लाघवामध्ये सुद्धा वैयाकरणाला आनंद होत असतो. या रिवाजानुसार आमच्या साधू संतांनी हरिनाम पाठ म्हणण्याऐवजी फक्त हरिपाठ म्हटलं. विठ्ठल कळलं? हरिनाम पाठ. माझ्या प्रभूचे जे हजारो नाव आहेत त्या माझ्या प्रभूच्या हजारो नावांचा वाणीने व्यक्त उच्चारण करणं ह्याचं नाव आहे हरिपाठ. त्या हरिपाठातला अभंग आहे. त्या अभंगाच्या माध्यमातून माझ्या नाथबाबांनी नामाची अलौकिकता सांगतायत. नामाची काय म्हणून गरज पडते आपल्याला, कशासाठी नाम घ्यायचं माझ्या प्रभूचं. आपण जर व्यवहारामध्ये पाहू गेलं, माझा जो परमात्मा आहे
तो परमात्मा पूर्ण अशा स्वरूपाचा राहतो. नव्हे तो सच्चिद आनंद अशा स्वरूपाचा आहे. सच्चिदानंद रूपाय अशा स्वरूपाचा आहे तो. सत्यम ज्ञानम आनंदम ब्रह्म, विज्ञानम आनंदम ब्रह्म, अशा स्वरूपाचा तो परमात्मा. मग परमात्मा जर सच्चिद आनंद स्वरूप आहे, भागवतामध्ये म्हटलं, नवे श्रुतीने देखील त्या परमात्म्याचं वर्णन करताना असं करावं, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णम अदह. अद विप्रकृष्टवाची जो शब्द राहतो, विप्रकृष्टवाची अर्थात जे परोक्ष राहतं त्याचा निर्देश करताना अद सर्वनामाचा उपयोग केला जातो. मग माझा परमात्मा आहे कसा? पूर्णम अदह, अर्थात तो आपल्या सर्वांच्या हृदयेशामध्ये विराजमान आहे, तरी देखील श्रुती भगवती त्या परमात्माचा निर्देश करताना अदह करते आहे. अर्थात तो विप्रकृष्ट आहे, अर्थात तो परोक्ष आहे, अशा स्वरूपामध्ये त्याचा निर्देश करते. तो परमात्मा पूर्ण आहे. नवी जी वस्तू पूर्ण राहते तीच इतरांना पूर्ण करू शकते. जे स्वतः अपूर्ण आहे, अधुरा आहे, तो इतरांना पूर्ण करू शकत नाही. माझा परमात्मा पूर्ण आहे. अदह पूर्णम. पूर्ण म्हणजे काय हो? पूर्ण त्याला म्हटलं जातं, जसं आपण पूर्ण म्हणायचं म्हटलं, जसं घडा आहे, लोटा आहे, तर लोट्यामध्ये जर आपण पाणी ओतपोत भरलं तर आपण काय म्हणू? लोटा काय? तांब्या भरलेला आहे, ग्लास भरलेला आहे. जर मातीचा लोटा राहतो, तो जर पूर्ण भरलेला आहे, पाण्याने भरला आहे, त्याच्या आत पाणी आहे परंतु त्याच्या बाहेर पाणी नाही. बस सोबर एकदा खाली. विठ्ठल विठ्ठल खाली बसू तर नको विठ्ठल विठ्ठल जसं घडा आहे, तो पाण्याने भरलेला, आत पाणी आहे परंतु बाहेर पाणी नाही. आत घागर बाहेर पाणी, पाण्यासी पाणी आले मिळून. माझे नाथ बाबा म्हणतात, भारुड आहे त्यांचा. चेडे काय नाव? चेडे चिडे महाराज. मग त्या पाण्याला आत पाणी आहे, त्या घड्याच्या बाहेर पाणी नाही. तोच घडा जर आपण विहिरीमध्ये म्हणा, तलावामध्ये, नदीमध्ये जर बुडवला तर त्या घड्याच्या आतही पाणी आहे आणि बाहेरही पाणी आहे. पूर्ण त्या घड्याच्या जर आत पाणी बाहेर पाणी आहे, परंतु मध्ये जी मृत्तिका आहे, माती आहे, त्याच्यामध्ये पाणी नाहीये. त्यातून जर पाणी असतं, बाहेर पाणी निघून गेलं असतं. पाणी ज्या अर्थी राहतंय त्या अर्थी मध्ये त्याच्या पाणी नाही. आत आहे, बाहेर आहे, परंतु जो घट आहे, जी माती आहे, जी कपाल आहे, त्या कपालामध्ये पाणी नाही. याचा अर्थ तो घडा पूर्ण नाही आहे. मग कशाने पूर्ण आहे? मग कुणी म्हणेल तो सगळा परमाणूंचा पुंज आहे. परमाणु पुंज निदम पूर्णम, अर्थात परमाणूने पूर्ण आहे, त्याला मग पूर्ण म्हणा. नैयायिकांनी म्हटलं, परमाणुवादी नैयायिकांचा आरंभ त्याच्यापासून झाला. त्यांच्याकडे हे पूर्ण तत्व लक्षण जाईल, परमात्म्याचं लक्षण चाललंय जाईल, ते परमाणुवादावरती जाईल. आणि म्हणून पुन्हा श्रुतीने म्हटलं, दिवी तिष्ठते कह, अर्थात जगामध्ये एकच आहे तो, परमाणू अनेक आहेत. अनंत हा परमाणव, परमाणू अनंत आहेत, माझा परमात्मा एक आहे. आणि म्हणून परमाणूने पूर्ण नाही. मग ती मृत्तिकेचा जो घट आहे, त्या घटाची जी मृत्तिका आहे, त्याच्यामध्ये असले जे परमाणू आहेत, ते प्रत्येक परमाणू मध्ये मृत्तिकाच काय आहे? ओतप्रोत आहे. अर्थात ती मातीनेच तो घट पूर्ण असतो, है का नाही? तद्वत हे जे विश्व आहे, जे जगत आहे, माझ्या परमात्म्याची कृती आहे. मग तो परमात्मा कशावरनं ठरवायचा? तो परमात्मा नुसतं परमात्मा आहे म्हटलं म्हणजे त्याची सिद्धी झाली का? लक्षण प्रमाण अभ्यम वस्तू सिद्धी नाही, प्रतिज्ञा मात्रेण. केवळ प्रतिज्ञा केली म्हणजे त्याची वस्तूची सिद्धी होत नसते, त्यासाठी लक्षण प्रमाणाची गरज राहते. त्याचा उपनिषदामध्ये विचार केला. सौम्येन शृंगेन सौम्य अनेन अन्येन मूलमन्विच्छो. जसं पीक राहतं, पृथ्वीचा जर आपण शोध करायचं म्हटलं, पृथ्वी कशाला म्हटली जाते? पृथ्वीवरती अन्न उगतं. शृंगेन
अन्नेन, हे सौम्य. अर्थात जे अन्न आपल्याला दिसतंय पृथ्वीवरती, धान दिसतं, पाणी धान्य दिसतंय, ते धान्य कुठं उगलं? जमिनीमध्ये उगलं, मातीत उगलं. आता पाऊसच नसला तर ते उगतं का? अधिबे पृथ्वी ही. अर्थात त्या धान्याला कारणीभूत ठरली पृथ्वी. पृथ्वीचं कारण पाणी, पाण्याला कारण अग्नी, अग्नीला कारण वायू, वायूला कारण आकाश, आणि आकाश आत्मनाकाश संभूत. अर्थात तो आकाश जे झालं त्या आत्म्यापासून झालं, अर्थात परमात्म्यापासून झालं. सन सल मूलम अन्विच्छ, सत मूलम अन्विच्छ. अर्थात तो माझा परमात्मा सत अशा स्वरूपाचा ठरला. पूर्ण शब्दाने सांगितलं तो सत आहे. पूर्ण शब्दाचा दुसरा अर्थ होईल तो चित स्वरूप आहे. सतचित आनंद परमात्मने, चिदात्मने परमात्मने. अर्थात तो माझा परमात्मा चित स्वरूप आहे. चित माने तृप्त अशा स्वरूपाचा आहे. आपल्याला समजा साधूंची पंगत असली, जेवायला बसलं तर त्या ठिकाणी आपल्याला जसं जेवायला दिलं, आपल्याला पोट भरलं, आपण काय म्हणत असतो? नको, बस नको. अन्नम न प्रतिषिद्धेतो, नियम आहे, अन्नाची निंदा करायची नसते. मग साधूंची भाषा राहते ते नको न असं म्हणत नाहीत. पूर्ण, पूर्ण अर्थात पूर्ण, अर्थात पूर्णाय तृप्ता इत्यर्थः. पूर्ण माने तृप्ती, म्हणजे 7 अवस्था सांगितल्या: आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोक निवृत्ती आणि निरंकुश तृप्ती, अर्थात आनंदा वाप्ती. तृप्तीलाच म्हटलं जातं आनंद. म्हणून माझा परमात्मा चित स्वरूप, अर्थात तो कसा आहे? आनंद स्वरूप देखील आणि चित स्वरूपमान ज्ञान घन सुद्धा आहे. तो परमात्मा सतचित आनंद स्वरूप आहे. मग त्या परमात्म्यानेच जर सगळं जगत भरलेलं आहे, परमात्म्याने सगळे जगत भरलं. सर्वं खलविदं ब्रह्म तज्जलान शांतमिति मुपासीत. श्रुती वर्णन करताय. सर्वं खलविदं ब्रह्म, अर्थात ते सर्व जे दिसत आहे, खलु इदम, इदमस्तु सन्निकृष्टम, अर्थात जे दृग्गोचर होत आहे त्याचा निर्देश करताना जसं मंत्रामध्ये पहिलं म्हटलं पूर्णमद, नंतर म्हटलं पूर्णमेदम, इदम पूर्णम इदम. इदम असते जे जवळ असतं त्याचं नाव इदमने सांगितलं जातं, आणि जे दूर असतं त्याचा निर्देश अदने केला जातो. तो परमात्मा दूर, त्याच्यापासून बनलेली ही जी सृष्टी आहे, जगत आहे, हे सुद्धा कसं आहे? पूर्ण अशा स्वरूपाचं आहे. कशावरून? तज्जह, त्या परमात्म्यापासून बनलं म्हणून परमात्मा पूर्ण, म्हणून जगत देखील पूर्ण. तल्लह, त्याच्यामध्ये त्याचा लय होतो म्हणून देखील पूर्ण. तदन, अर्थात तो परमात्माच चराचराचं जीवन आहे म्हणून देखील पूर्ण आहे. विठ्ठल विठ्ठल. मग परमात्मा पूर्ण आणि त्याचा अंशभूत असलेले जे जगत आहे हे सुद्धा पूर्ण आहे. सर्वं खलविदं ब्रह्म, हे एका श्रुतीने सांगितलं. आणि दुसरी श्रुती सांगते आहे एकमेवा द्वितीयं ब्रह्म निहना नास्ति किंचन. अर्थात एक परमात्मा केवळ सत्य आहे, त्याच्या वर्ण अन्य जे असेल ते सगळं काय आहे? मिथ्या आहे, खोट आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, काका जगतारा विठेला, काका जगतारा विठेला, काका जगतारा विठेला. सत्य तू सत्य तू विठ्ठला, का गहा दाविला जगदाकार. मग ती श्रुती वर्णन करता की एकीकडे म्हणते की सगळं ब्रह्म आहे, आणि दुसऱ्या श्रुतीमध्ये दुसऱ्या मंत्रामध्ये म्हटलं एकमेवा द्वितीयं ब्रह्म निहना नास्ति किंचन, अर्थात दुसरं काहीच नाही. मग एक परमात्मा सत्य आहे. पहिल्या श्रुतीमध्ये म्हटलं जगत देखील काय म्हटलं? त्याच्यासारखंच आहे, परमात्माच जगत बनलाय.
परमात्मा जगत बनलाय. जगत जर खोटं तर परमात्मा सुद्धा काय होईल? चिडे महाराज खोटा ठरेल, नाही का नाही? खोटा ठरेल तो. आणि जगतालाही सत्य मानलं तर परमात्मा सत्य, जगत सुद्धा सत्य, पुन्हा द्वैतापत्ती येईल. मग तो मंत्र सत्य का हा मंत्र सत्य, कोणता मंत्र खरा मानायचा अशी आपत्ती येईल. ह्याचं उद्दिष्ट, याचं समाधान करताना श्रुतीने समाधान केलं, ह्याचं बाद समानाधिकरणाने निमसमाधान केलं. आपण सगळे ऐकणारे मंडळी आहात, सगळे आपण वेदांत ऐकणारे मंडळी आहात. ज्याला मुख्य समानाधिकरणाने बाद समाधानीकरण म्हटलं जातं. अर्थात ज्याचं ज्याच्याशी नियत ऐक्य राहतं त्याला मुख्य समाधानीकरण म्हटलं जातं. आणि ज्याचं ज्याच्याशी नियत ऐक्य नसतं, ऐक्य करावं लागतं, त्याला बाद समानाधिकरण म्हणतात. विठ्ठल जसं समुद्राच्या कडेला आपण गेलो, समुद्राच्या कडेला फिरायला गेलो, त्या ठिकाणी आपला शिंपले दिसले. शिंपले दिसले, तो एक लहान मुलाने पाहिलं, त्याला तो शिंपला चमकताना दिसला. नव्हे त्या शिंपल्यावरती त्याला याचा भ्रम झाला की ठोकळा पडलाय. म्हटलं ठोकळा कळतो ना, 1 रुपयाचं नाणं. रुपयाचं नाणं पडलं, त्याला रजताचा भ्रम झाला. नव्हे चांदीचा तुकडा पडला असा त्याला भ्रम झाला. घरी आला, आजोबाला सांगितलं, बाबा मी समुद्रावरती फिरायला गेलेलो, त्या ठिकाणी मला काय दिसला? चांदीचा तुकडा दिसला. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला रजत म्हणावं, मला तिथं रजत दिसलं. आजोबाने सांगितलं, बाळा शिंपला चांदी आहे, शिंपला रजत आहे, शुक्ती रजत आहे. आपल्या भाषेमध्ये शिंपला चांदीचा तुकडा आहे. वाक्य कळलं? त्या म्हणण्याचा त्या आजोबाचा अभिप्राय काय आहे? बाळा तुला त्या ठिकाणी जो शिंपला दिसला तो शिंपला आहे, चांदी नाही. मध्ये शब्द नाही घालायचा. शिंपला आहे, चांदी नाही. तस सर्वम खलविदम, अर्थात ते सर्व नाही, केवळ एक परमात्मा आहे. कळलं? ह्याला म्हणतात बाद समानाधिकरण. अर्थात जर सगळं जर परमात्माच आहे असं जर आहे, मग आपल्याला जो हा भेद दिसतो आहे, हा जो भेद प्रतीतीला येतो आहे, हे जगत दिसतंय, जगदंत पाती असणारे जीव दिसत आहेत, त्याचं कारण काय? त्याचं उत्तर माझ्या नाथबाबांनी दिलं. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जे ते पाठीमागचा अभंग 15व्या अभंगामध्ये होतं. कल्पना अविद्या तेने झाला जीव. मग जी कल्पना आहे, ज्याला अविद्या म्हटलं जातं, अज्ञान म्हटलं जातं, त्या कल्पनेमुळं अविद्येमुळं हा आपल्याला भेद प्रतीतीला येतो आहे. वास्तविक भेद नाहीये. सर्वम खलविदम ब्रह्म ही वस्तुस्थिती आहे. पण हा जो भेद प्रतीतीला, हे भेदाला कारणीभूत आहे कल्पना. मग जी कल्पना म्हटली जाते, जी अविद्या अज्ञान म्हटलं जातं, ती कल्पना काय करते, त्या कल्पनेची केवढी ताकद आहे, त्याचं वर्णन करणारा अभंग. विठ्ठल विठ्ठल त्याचं उत्तर माझे नाथबाबा देत आहेत. अर्थात ती कल्पना काय करत नाही. कल्पना नाम अविद्या, अज्ञान, अध्यास, भ्रम, काही नाव द्या त्याला, प्रकृती वगैरे काही नाव द्या. ज्याला अविद्या म्हटली जाते, अज्ञान म्हटलं जातं, प्रकृती म्हटली जाते, तिचं नाव आहे कल्पना. मग तुम्ही म्हणाला ही अविद्या आहे तरी कशावरनं ठरवायची? अविद्या म्हणजे काय, अज्ञान म्हणजे तरी काय, कशाला अविद्या म्हणावं? त्याला देखील लक्षण प्रमाण पाहिजे. लक्षण प्रमाणावर सिद्धी होणार नाही त्या अविद्येची. मग त्या अविद्येची सिद्धी करायची जर म्हटलं तर चित्सुकीमध्ये त्याची व्यवस्था केली. अद्वैत सिद्धीमध्ये देखील लक्षण आहे, चित्सुकीमध्ये देखील लक्षण आहे. अनादित्वे सती भावत्वे सती साक्षात ज्ञान निवर्त्यत्वम अविद्यात्वम. अर्थ जी अनादि असून भावरूपा असून ज्ञानाने जिची साक्षात निवृत्ती होते तिला म्हणतात अविद्या. दुसरं लक्षण केलं, साक्षात भ्रमोपादान कारणत्वम अविद्यात्वम. अर्थात जी साक्षात भ्रमाला कारण राहते,
साक्षात भ्रमाला जी उपादान कारण राहते तिचं नाव आहे अविद्या किंवा अज्ञान. विठ्ठल 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 कळलं? भ्रमाला कारणीभूत असली ती अविद्या राहते. आता लक्षण झालेलं प्रमाण काय? प्रमाण आपण सगळेजण ह्याला प्रमाणावर सुखम स्वापसम न किंचित वेदिशाम. मी सुखाने झोपलो, मला काही समजलं नाही, काही न समजणं त्याच नाव अज्ञान. तो दुःखतम अर्थम न जानामी. अर्थात तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाही. तुम्ही काय बोलतात मला कळत नाही, ह्याचा अर्थ काय? याचं नाव काय? बोला की मोठ्याने. अज्ञान. तुम्ही काय बोलता मला कळत नाहीये, अर्थात मला ते समजत नाही, न समजणे ह्याचं नाव अज्ञान. विठ्ठल कळलं? अविद्या अज्ञान कळली. अशी जी कल्पना, त्या कल्पनेने जो कल्पलेला ठेवा आहे माझे नाथ बाबांचा, अर्थात त्या अज्ञान असतं. जेव्हा आपण त्या अज्ञान आपल्या जीवनामध्ये प्रवेश करेल, अज्ञानामुळे आपल्याला ही जीवदशेला आपण आलो, आणि जेव्हा ते अज्ञान आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतं, अज्ञान आपल्या जीवनात आलं रे आलं, अज्ञान दोन काम करत असतं. अर्थात त्या अविद्येच्या दोन शक्ती राहतात, एक आवरण आणि दुसरं विक्षेप करण्याचं काम करतं. जसं आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना आपण झोपेचं दृष्टांत माहित आहे. आपण जेव्हा झोपतो, झोपल्यावर काय होतं नेमकं? झोप काय करते? आपण कोण आहोत, कुठल्या गावचे आहोत, कुठे झोपलेलो आहोत, आपलं नाव काय, गाव काय, या सगळ्याचा जागृतीतल्या विषयाचा काय करते? विसर पाडते. त्याला म्हणतात आवरण करणं. आणि जेव्हा आपलं स्वप्न पडतं, त्या स्वप्नामध्ये नसलेलं आपल्याला त्या स्वप्नात दाखवते. कोण? कोण? झोप, निद्रा, सुषुप्ती. जर झोपलंच नाही तर स्वप्न कसं पडेल? अर्थात जेव्हा झोप येते, ती झोप जागृतीतला विसर पाडणं आणि नसलेलं स्वप्नामध्ये दाखवणं, अर्थात ते झोपेचं काम राहतं. ह्याला म्हणतात आवरण आणि विक्षेप. तद्वत जी अविद्या माया म्हटली जाते, त्या अविद्येचा मायेची देखील दोन शक्ती राहतात, एक आवरण आणि विक्षेप. आवरणाने करील काय? आपला सतचित अंश, आपण जो परमात्म्याचे अंश होता, आपला स्वतःचा आपल्याला काय करते? विसर पडून टाकते. मी कोण आहे, कोहम कथमिदम जातम, ह्याचा आपला विसर पडून जातो. आणि आपल्या ठिकाणी विक्षेप असा हा नव्हे, आपण स्वतःला करता भोगता वगैरे, अवस्था अभिमानी वगैरे, हे का नाही? मी कोण आहे, आपण स्वतःला करता भोगता वगैरे मानायला लागतो, अवस्थेचा अभिमानी मानायला लागतो. नव्हे, आपण या सगळ्या जगताशी काय करतो? तादात्म्य करतो. ही अविद्येचं कार्य राहतं. अर्थात जेव्हा आपण हे अविद्या आपल्या जीवनामध्ये आवरण आणि विक्षेप पैदा करेल, आवरण करणं जी अविद्या राहते, तिला कारणाविद्या म्हटलं जातं. ती कारणांश विद्या आहे, तिला कारणांश म्हणायचं. आणि जी विक्षेप करणारी जी राहते, ती कार्याध्यास म्हणा किंवा कार्यांश रूपी अविद्या म्हणा. विठ्ठल विठ्ठल मध्ये मध्ये खोकला येत होता, काय करू आता? ती अविद्या करते काय? अर्थात त्या अज्ञान, जेव्हा आपण त्या अज्ञानाची अविद्येशी तादात्म्य करू, जीवात्मा जेव्हा तादात्म्य करील, तादात्म्य केल्याच्या नंतर अध्यासी नव्हे जे मन बुद्धी इंद्रियाधिक आहेत, या मन बुद्ध्यादी इंद्रियाधिकाची नव्हे, त्यांचे जे धर्म असतील त्यांच्याशी तो तादात्म्य करतो. आणि त्यांच्याशी एकदा तादात्म्य केलं मग स्वतःला करता भोगता वगैरे असं मानायला लागतो. ममैवांशो जीव लोक, मी त्या परमात्म्याचा अंश आहे, ईश्वर अंश जीव विनाशी, हे सगळं काही तो विसरून जातो आणि आपल्या स्वतःला तो करता भोगता वगैरे अशा स्वरूपाचा मानायला लागतो. अर्थात हाच कल्पनेने बनविलेला कल्पनेचा काय आहे? हेच नाथबाबा अभंगाच्या पहिल्या चरणात. कल्पने पाचोनी कल्पने पाचोनी कल्पिला देवा, कल्पने पाचोनी कल्पने पाचोनी कल्पिला देवा, कल्पने पासोनी कल्पने पासोनी
कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा. म्हणजे नाथ बाबा म्हणतात अर्थात ही जी अविद्या आहे त्या अविद्येस्तव अशा नाना प्रकारच्या तो कल्पना राहतो. अर्थात मन बुद्धी इंद्रियादिक वगैरे ह्यांचे जे विषय त्याच्याशी तो तादात्म्य करतो. आणि तादात्म्य एकदा केलं रे केलं या मनाचा स्वभाव उपाही या मनाचा स्वभाव इंद्रियांचा स्वभाव आहे. अर्थात त्या विषया वाचून त्यांना सर्वथा दुसरं काही आणखी रम्य आहे अशा स्वरूपाचं त्यांना वाटत नाही. एक विषयांनाच ते सर्वथा परी सर्वतो भावेनं एक रम्य मानायला लागतात आणि विषयाच्या पूर्तीसाठी दररोज सतत प्रयत्नशील राहतो. अर्थात त्या विषयाच्या पूर्तीमध्ये स्वतःच कल्याण मानायला पाहतो. हाच कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा त्याचा परिणाम तेने पडे गोवा. अर्थात त्या विषयाच्या जाळ्यामध्ये एकदा फसलं रे फसलं पुन्हा बाहेर निघायला मागता येत नाही. आणि म्हणून त्याचा परिणाम नेने हरी हरी नेने. पाठीमागच्या अभंगामध्ये एकदा येऊन गेलेला आहे. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधू तो अभंग नेने हरी. तिथं देखील नेने हरी इथं देखील नेने हरी परंतु दोन्हीचा अर्थ भिन्न भिन्न आहे. जसं पाणी राहतं पाण्यावरती लाटा उत्पन्न होतात येताय जाताय त्या पाण्याला माहिती नसतं तद्वत त्या हरिरूपी हरिरूपावरती जीव शिवरूपी जे तरंग येतात त्याला तो जाणत नाही. तिथं तो नेने हरी त्याचा अर्थ तो. आणि या ठिकाणी जो नेने हरी अर्थात तो विषांच्या जाळ्यामध्ये अटकल्याचा परिणाम नेने हरी. अर्थात तो हरीला नेने म्हणे जाणत नाही. अर्थात तो स्वस्वरूपाला आत्मस्वरूपाला जाणायला मागत नाही. आत्मस्वरूपाला जर जाणायचं असेल आत्मस्वरूपाला जाणण्यासाठी श्रुतीने काही आपला मार्ग सांगितले. तमेतम ब्रह्मांडमी विदिशंती यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन. अर्थात त्या परमात्म्याला जर जाणायचं असेल तर त्याला जाणण्यासाठी वेदानुवचन पाहिजे. वेदानुवचन असलं पाहिजे. दान पाहिजे. अनाशक अशा स्वरूपाचं तप असलं पाहिजे. यज्ञादी पाहिजे. त्याच्या माध्यमातून त्या परमात्म्याला जाणता येतं. नवे भगवान देखील म्हणतायत तमेव शरणम गच्छ सर्वभावेन भारतो. ह्याच्यावरती माझे ज्ञानोबा म्हणतायत ज्ञानदेवा गोडी संगती सजाई हरि से जलवनी आत्मतत्वी हरि से जलवनी आत्मतत्वी हरि से जलवनी तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे माझे ज्ञानोबा म्हणतायत. अर्थात त्या परमात्म्याला जर जाणायचं असेल तर त्याला काय करावं लागतं. हे सगळं काही द्यावं लागतं. हे सगळं काही दिल्या विना त्याची प्राप्ती होत नाही. दुसरं चरण दिधल्या वाचून फल प्राप्ती कैची दिधल्या वाचून फल प्राप्ती कल्पनेचे व्यर्थ बापा हरिमुखी खाता हरपाली चिंता हरिमुखी गाता हरपाली चिंता
पुढे चालला इलाज नाही. ऐकायला खूप सुंदर आहे, कोकिळसारखे प्रति कोकिळ आहेत सगळं, पण आता इलाज नाही. आता ऐक, घड्याळ पुढे चाललंय ना. म्हणजे नाथ बाबा म्हणतात, अर्थात त्या परमात्म्याला नेणे हरी, अर्थात त्याला आपण जाणणार नाही. त्याला जर जाणायचं असेल तर त्याला जाणण्यासाठी अगोदर त्याला द्यावं लागतं. काय द्यायचं? तया अहम वाचा चित्तांग, हे सगळं काही त्याला द्यायचं आहे. तुका म्हणे व्हावी ध्यासी उदार, रखुमा देवीवरा जाणावया. अर्थात त्या परमात्म्याला जाणायचं असेल तर ह्याच्यासाठी सर्वस्वाचं दान करावं लागतं. तुका म्हणे प्राण काय म्हटले काहीच ऐकायला नाही आलं. हं? तुका फक्त म्हणी स्वर प्राण लागलेला आहे, काम करायचं आता असलं होतं. काय म्हटले? तुका म्हणी प्राण करा देवाची अर्पण. अच्छा, आजकाल नुसता युको वडा करताय, त्याचा परिणाम काय म्हणते कोण काहीच कळायला मागत नाही. नुसतं करावं लागतं, पुढे चालावं लागतं. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, हे का नाही? अर्थात माझ्या प्रभूला प्राण देखील अर्पण करावा लागतो, तेव्हा तो आपलासा होत असतो. मग त्याला दिल्याशिवाय तो आपलासा होत नाहीये. दिल्या वाचून हरिप्राप्ती कैची, अन्यथा इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. केवळ आपण कल्पना करत राहिलो, केवळ कल्पना करत राहिलो, अर्थात जे कल्पित अशा स्वरूपाचे जे विषय आहेत आणि कल्पित अशा स्वरूपांची केवळ इच्छा करत राहिलो तर व्यर्थ बापा. माझे नाथ बाबा म्हणतात ते व्यर्थ आहे, निष्फल जाणार आहे. शब्द काय ठेवलं माझ्या नाथबाबांनी? व्यर्थो बापा. बाप म्हटले माझे नाथबाबा. बाप म्हणण्यात ना अर्थात त्या जीवाची चाललेली जी अधोगती आहे, आपण या विषयामध्ये जे भटकत आहोत, विषयामध्ये आपली होणारी जी अधोगती त्यांच्याकडने पावत नाहीये, आणि म्हणून कळकळीने कळवळ्याने आपल्याला बाप म्हणून संबोधतात. विठ्ठल मग कल्पित विषयाची इच्छा केली तर निरर्थक काय, व्यर्थ. याचा अर्थ मग इच्छाच करायची नाही. कुणी असं म्हणेल इच्छा करायची नाही का? नाथबाबा म्हटले इच्छा करा ना, पण इच्छेचा विषय काय असावा? काय इच्छा करावी? इच्छा वेते जवळी हरीचे चरण. अर्थात इच्छा करायची झाली तर जवळ असणारा जो माझा परमात्मा आहे, माझ्या परमात्म्याची चरणाची इच्छा करा. इच्छा करण्यासाठी माझ्या परमात्म्याच्या चरणाची इच्छा करण्यासाठी सांगितली. तो परमात्मा आहे कसा, त्याचं विशेषण दिलं. जवळी, इच्छा वेते जवळी. जवळ जर नसतं म्हटलं, नुसतं एवढं म्हटलं असतं, इच्छा शब्द सोडून दे, इच्छा वेते हरीचे चरण असं म्हटलं असतं तर कुणी म्हटलं असतं बाबा तो हरी कुठं आहे, काय आहे, त्याला कुठं शोधायचं. जवळ म्हणण्यातून त्याची व्यापकता, असंगता, त्याचा अपरिच्छिन्नपणा ह्याच्यातून दाखवतायत, आणि त्याचं जे सर्वज्ञत्व आहे त्या जवळी शब्दातून दाखवतायत. आता आपण म्हटलं की देव म्हटलं की आपण असा हात वर करत असतो. कुठे आहे देव? वरती राहतो. आपण म्हणतो अरे वरती नाही आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु जीवन तिष्ठति. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयेशामध्ये तो राहतो. हृदयामध्ये तुम्ही म्हणाले का चिरफाड करू आणि हृदयामध्ये पाहू, तर हृदयामध्ये इथं जर पाहायला गेलं तर इथं सापडणार नाहीये. हृद शब्दाचा अर्थ आचार्य भाष्यकार करतायत बुद्धिरूपी गुफेमध्ये तो बसलेला आहे. नक्की या माणसाचा जो पिंड आहे, जो हृदय, हृदय केवढं राहतं हो? आपल्या प्रत्येकाची ज्याची जेवढी मूठ असेल त्याच्या प्रत्येकाच्या मुठी एवढं त्याचं हृदय राहतं, आणि तुम्ही त्याला शोधायला जाल तिथं नाहीये. तो बुद्धिरूपी गुफेमध्ये तो बसलेला आहे.
एवढा जवळ आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, एवढ्या जवळ तो विराजमान आहे. तद्दुरी तद्वंतिकी श्रुती वर्णन करते तो जवळात जवळ आणि दुरात दूर देखील अशा स्वरूपाचा आहे तो. सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्टो, सगळ्यांच्या हृदयेशामध्ये तो विराजमान. आणि म्हणून इच्छा ते जवळी हरीचे चरण. चरण म्हटलं की आपल्याला काय वाटतं? पाय, पाद. उत्तमानाम स्वरूपम पादेन भन्यते. अर्थात जो उत्कृष्ट राहतो त्या उत्कृष्टाचं स्वरूप पाद शब्दाने कथित केलं जातं. विठ्ठला जो उत्तम आहे त्या उत्तमाचं जे स्वरूप आहे ते पाद शब्दाने सांगायचं. मग माझे नाथबाबा इच्छा वेते जवळी हरीचे चरण, अर्थात त्याचं स्वरूप चरणमाने त्याचं स्वरूप. ठीक आहे, त्याच्या चरणाची जर इच्छा केली तर काय करील तो? सर्व नारायण देतो तुझ. माझे नाथ बाबा म्हणतात त्याच्या जर आपण चरणाची जर इच्छा जवळ असेल, त्याच्या चरणाची जर इच्छा केली, जवळ असणाऱ्या हरीच्या चरणाची स्वरूपाची इच्छा जर आपण केली तर सगळं काही तुम्हाला तो देणार आहे. तर कुठं सोडायचं कुठं थांबायचा प्रश्न पडू राहिलाय. हा थोडस सुरुवात करायचं लेट झालं आहे की नाही, त्याच्यामुळे आता चला जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत. माधवदासजी एक भक्तमाल ग्रंथामध्ये कथा आहे ती. माधवदासजी घरामध्ये वैराग्य झाले, छोटासा मुलगा आहे घरामध्ये, घरातून सोडून जायची इच्छा आहे, परंतु विचार करायचे की मी गेल्याच्या नंतर त्या मुलाचं कसं होईल. मनामध्ये विचार. एकही दिवशी असे सहज बाहेर अंगणामध्ये बसलेले, मंदिरामध्ये बसलेले, घरट वरती होतं, घरट होतं, त्या घरटामध्ये एक चिमणीचं पिलू, तेज अशा स्वरूपाची हवा आली आणि हवेच्या झोताने ते घरट खाली पडलं. त्याच्यामध्ये असलेलं पिलू देखील खाली पडलं. मग जेव्हा खाली पिलू पडलं, ते पिलू पडताना खाली त्या ठिकाणी गवताचा ढीग, त्या गवताच्या ढिगावरती ते पिलू पडलं. अर्थात त्याला मार लागला नाही, त्याचे ते जीवित राहिलं. हे दृश्य सगळं माधवदासजी पाहत आहेत. आता ती चिमणी आई बाप त्याची उडून गेले, ते पिलू एकटं पडलेलं, त्याला खायला भरवायला कोण? असं तोंड आ करत होत. जेव्हा त्याची आ चाललेली, असे दोन मुंगळे तोंडामध्ये काहीतरी घेऊन आलेले, सहजगत्या त्या पिलापासनं चाललेले. पिलाचं काम त्याचं चोच असं करत राहत, सहज त्याच्या तोंडामध्ये गेलं, त्याचं पोट भरलं. हे पाहिलं कुणी? माधवदासजीने. माधवदासजीने विचार केला की एवढं छोटस पिलू एवढं उंचावरनं खाली पडलं तरी ते मेलं नाही. नव्हे, त्याचे आईबाप इथं जवळ नसतानाही त्याच्याही उदरभरणाची त्याने काय केली? व्यवस्था केली. आता मला माझ्या मुलाची चिंता करण्याची गरज नाही. सरळ निघाले, जगन्नाथपुरीला आले. जगन्नाथपुरीला आल्याच्या नंतर एका मंदिरामध्ये, एका गुहेमध्ये जाऊन बसावं. 3 दिवसासाठी बाहेर आले नाही. 3 दिवस न खाता पिता बसलेले भगवान जगन्नाथजीने आपल्या अंतरंग जो पुजारी, त्या पुजाऱ्याला सांगितलं, माझ्यासाठी रात्रीला ठेवलेला जो भोग होता, नैवेद्य होता, प्रसाद होता, तो घे. त्या पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. त्याला सांगितलं, जर माझा ऐक फक्त गुफेमध्ये बसलेला आहे, त्याला तो प्रसाद निहून दे. सर्व नारायण दे तू तूच. माझ्या सुदामदेवजीला सगळं काही दिलं. उपमन्यू दुधाचा त्याला घोट पाहिजे होता, त्याला दुधाचा सागर दिला. सुदामाला सोन्याची नगरी दिली. सगळं काही तो देतो. कोण? सर्व नारायण देतो तूच. या ठिकाणी नाथबाबांनी हरी हरी म्हणावं, या ठिकाणी नारायण म्हटलं. नारायण म्हटलं. अर्थात प्रभूचे अनेक नाव आहेत, याच्यातून सांगायचे. नारायण नरस्य अयनम नारायण. अर्थात जो नर आहे त्या नराचं जे अयन आहे, अर्थात जो चिदाभास, अर्थात जो जीव, त्या चिदाभासाचं जे अधिष्ठान आहे त्याचं नाव नारायण. विठ्ठल विठ्ठल अर्थात चिदाभासाचं जे अधिष्ठान आहे त्याचं नाव आहे नारायण. आहे का नाही? किंवा नर. तुम्ही आपण सर्वजण नर या संज्ञेला प्राप्त आहोत. ह्याचा जो अधिष्ठान आहे अर्थात तो परमात्मा. असा जो परमात्मा ज्याचं संज्ञा, ज्याला नाम नारायण दिलं, तो नारायण देतो तुझ. हे काही देतो नाही, सर्व नारायण देतो. सगळं काही तुला देईल. नव्हे, तो माझा परमात्मा अर्जुनासाठी त्याची बायको देखील झाला. हो, एवढं सगळं काही तो करण्यासाठी तयार होता. अर्जुनाचे दास्यत्व त्याने करावं, अर्जुनाचे घोडे वगैरे धुण्याचं त्याने काम करावं. सर्व नारायण देतो तूच.
एवढं सगळं काही तो देणार आहे, मग आपल्याला का नाही देत होतो? नाथबाबा एवढं हाकारून सांगतात, साधू संतांनी सांगितलं, शास्त्रामध्ये सांगितलं, परंतु आपल्याला काय मिळायला मागत नाही? आपल्याला ह्याच्याच तो मिळत नाही. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरी कैचा, ह्याच्यामुळे आपल्याला मिळत नाही. का? आपण कल्पना, जो अभिमान आपल्या जीवनामध्ये आहे, त्याची गाठ मारून ठेवली. गाठ गाठ कशी राहते? जेव्हा दोरीचे दोन टोक घेतो, दोन टोक आपण एकत्र बांधून दोन दिशेला दोन जातात, दोन टोक एकत्र बांधले जातात, त्याला गाठ म्हटलं जातं. आपल्याही जीवनामध्ये चित जडाची गाठ पडलेली आहे. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षयन्ते कर्माणी तस्मिन दृष्टी परावरे. आपल्या जीवनामध्ये चित जडाची ग्रंथी पडली, गाठ पडली, त्याचा परिणाम माझे नाथ बाबा म्हणतायत, जोपर्यंत आपल्या जीवनातली चित जडाची ग्रंथी भेद होत नाहीये, तोपर्यंत घेता जन्म कोटी हरी कायचा. एक नव्हे, दोन नव्हे, माझ्या नाथबाबांनी शब्द ठेवला, घेता जन्म कोटी. करोडो जन्म जरी घेतले तरी हरी कायचा, कसा हरी भेटेल? मग कुणी म्हणेल, जोपर्यंत आपल्या त्या कल्पना अभिमानाची गाठ सुटत नाही तोपर्यंत हरी भेटणार नाही. आपल्यामध्ये सामर्थ्यच नाहीये, आपण ती कल्पना अभिमानाची गाठ सोडू, परिणामी आपल्याला तो हरी भेटणारच नाही का? माझे नाथबाबा म्हटले, नाही, भेटेल नव्हे, त्याचं वर्म सापडलं. शेवटचं चरण, एक जनार्दने सापडले एका जनार्दने सापडले कोण. वृब्बार कुमारी माझे नाथ बाबा म्हणतायत, असं होणार नाहीये. एका जनार्दनी सापडली खून, कल्पना अभिमान हरी झाला. अगोदर म्हटले की करोडो जन्म गेले तरी तो हरी भेटणार नाहीये. मग कधीच भेटणार नाही का? नाथ बाबा म्हटले, भेटेल ना हो, पण कधी? एका जनार्दनी सापडली खून, खून म्हणे मर्म, वर्म. नाथ बाबा म्हटले, जर जीवनामध्ये वर्म जर सापडलं तर नक्की तो आपल्याला भेटणार आहे. काय वर्म सांगितलं माझ्या नाथ बाबाने? वर्म सांगितलं, माझ्या हरिमुखी गात हरपली चिंता. हे वर्म आहे, अर्थात मुखी, मुखाने माझ्या प्रभूचं हरिनामोच्चारण करणं, हेच वर्म आहे. मुखाने हरिनामोच्चारण करावं, आपण करायला मागत नाहीत. हरीचं नाम काय करत नाही हो जीवनामध्ये? काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली. माझे तुकोबर आहे, किती आत्मविश्वासाने बोलतायत. काय नो हे केले, काय केलं नाही त्याने, कशाने? एका चिंतिता विठ्ठली. अर्थात माझ्या प्रभूचं एक नाम जर आपल्याकडे असेल, काय करणार नाही वो? त्याने काय अप्राप्त आहे असं? जगातली कुठलीच वस्तू अप्राप्त नाहीये. नव्हे, माझ्या ज्ञानराजांनी म्हणावं, भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. भुक्ती मुक्ती अर्थात ते मोक्ष देईल ह्याच्यात नवलाव नाहीये, परंतु ऐहिक लोकातले भोग सुद्धा तुम्हाला ते प्रदान करेल.
अर्थात जे ऐश्वर हवंय व ऐश्वर सुद्धा तुम्हाला देईल आणि मुक्ती सुद्धा तुम्हाला अवश्यम भावी देईल. मग तुम्ही म्हणाल नामाची शक्ती संपून जाईल, नाही संपणार. जसं आपण बँक बॅलन्स करत असू, बँकेमध्ये जर आपण जसे ठेव ठेवतो आणि त्या ठेवीवरती आपल्याला काय मिळतो? इंटरेस्ट मिळतो, व्याज मिळतं. मग ते व्याजावरती आपली गुजराण चालते आणि पाठीमागे आपला बॅलन्स तसाच राहतो, तद्वत माझ्या प्रभूचं आपण जर हरी नामोच्चारण जर करत राहिलं त्या हरी नामोच्चारणाच्या व्याजावरती आपलं ऐहिक जीवन कडेला जाईल आणि आपण नाम घेतलेलं तसंच राहील, ते पारत्रिक काम करेल. विठ्ठल विठ्ठल काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेल. धर्मसम्राट स्वामी करपात्रीजी महाराज नाव ऐकून असाल, काहीला माहिती असेल, काही नसेल. करपात्री नाव त्यांचं होतं. हात हेच त्यांचं पात्र. जेवायचं म्हटलं तर ताटात थाळी जेवत नव्हते, हातामध्ये घेऊन खायचे, म्हणून त्यांचं नाव पडलं करपात्री. कर हात हे ज्यांचं पात्र आहे, त्यांच्यासारखा विद्वान कुणीही झाला नाही. नव्हे कुठलाही विषय त्यांना बोलायला द्या, कुठल्याही विषयावरती ते बोलायचं. जेव्हा ते शिकण्यासाठी जायचे, काहीच नव्हतं, फक्त लंगोटे कमरेला, वस्त्र नाही, कपडा नाही, पुस्तक नाही, काहीच नाही, फक्त पाठ ऐकायचे. पण माझ्या प्रभूचं नाम मात्र अहोरात्र घेत राहायचे. त्याच्यामुळे कुठलाही विषय त्यांच्याकडे दिला तर त्यांना तो अवगत राहायचा. कशाने? एका जनार्दनी सापडली खून माझ्या प्रभूचं नाव. जर प्रभूचं हरिनामोच्चारण जर केलं, आनंदाच्या लाटा नव्हे, ज्याला ज्ञान म्हटलं जातं ते ज्ञान आतून प्रकट होईल. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. बिसाट पागलासारखा तो बोलत असेल, सहज जरी बोलला तरी त्याचे ते शब्द शब्द न राहता वेद तुल्य अक्षर होत असतात. का? माझ्या प्रभूच्या नामाची ताकद आहे. तरी सहज बोली आहे का नाही? ही त्या नामाची ताकद राहते. आता आपण जे बोलतो आहोत, आपण ग्रंथातलं बोलतो आहोत. ग्रंथ पाहिले, ग्रंथातलं वाचलं, ऐकलं, पाठ केलं आणि ग्रंथातलं बोलतो. ते ज्ञान नाहीये, ही माहिती आहे, ज्ञान नाही. विठ्ठल विठ्ठल हरी चढे मला बरोबर आहे. हे माहिती आहे फक्त, आणि त्याचा परिणाम आज कितीतरी आपण कितीतरी बोलणार आहेत, परिणाम कोणावरच होत नाही. का? ज्ञान नाहीये, फक्त माहिती चालली, माहितीवर खेळ चाललाय सगळा, आणि मरून त्या बोलणाऱ्यावर परिणाम नाही आणि ऐकणाऱ्यावरती होत नाहीये. ज्या वेळेस खरोखरी अंतःकरणातून ज्ञान प्रस्फुटित होईल, ते ज्ञान निश्चित स्वरूपात परिणामी झाल्याशिवाय राहणार नाही, नक्कीच परिणाम केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते ज्ञान जर आतून जर प्रकट व्हावं असं वाटत असेल तर एका जनार्दनी सापडली खूण माझ्या प्रभूचं नाव, हीच काय वरम आहे. नासं जर केलं रे केलं, काय होईल? कल्पना अभिमान हरी झाला. अर्थात कल्पना अभिमान वगैरे काय आहे? वृत्ती आहे त्या, आणि या वृत्तीमध्ये परिवर्तन करण्याचं माझ्या प्रभूचं नाम करत असेल. आणि म्हणून नाथबाबा म्हणतात, हरी मुखी गाता हरपली चिंता नाही त्या मागोता, जन्म घेणे तुम्ही दिलेला वेळ संपला. खूप धावत धावत अभंगकडेला पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ह्याचे जे बरोबर आहे ते माझ्या गुरुजींचं आहे, चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष असेल तर माझ्याकडे परत करा, त्याच्यात मी सुधाराव करेल. देव करो आपला परमार्थ असाच वृद्धिंगोत्री वाणीला सोलपविराम द्यायचा आहे. इथपर्यंत येण्याला योग कारणीभूता. कुठे बंडू? कुठं बसला बंडू भाऊ? कुठे बसला बंडू भाऊ? रवी होता नाही ते कुठं? अर्थात जो पाटे परिवार, त्या पाटे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण इथपर्यंत येण्याचा योग आला आणि तुमचं सगळ्यांचं दर्शन करण्याचं अवभाग्य प्राप्त झालं. एकदा इथं मी आलेलो, बाबा होते तेव्हा आलेलो, बऱ्याच दिवसानंतर पुन्हा येण्याचा योग आला. तर त्यांच्या स्तव इथपर्यंत येण्याचा योग आलेला आहे. अर्थात आमच्या त्या पाटीताई आता त्या नर्मदा परिक्रमा करून देखील आल्या. नर्मदा परिक्रमा, नर्मदा, नर्मद,
अर्थात नराचा जी मद घालवते ती नर्मदा किंवा नर्म सुख, नर्म सुख अर्थात जीवाला सुख प्रदान करते तिचं नाव नर्मदा. दोन्ही अर्थ घ्या. त्या नर्मदेची परिक्रमा शास्त्राने असं वर्णन केलं. मार्कंडेय ऋषी असं म्हणतायत, यमुनेमध्ये 7 दिवस स्नान केलं, गंगेमध्ये 3 दिवस स्नान केलं आणि नर्मदा केवळ डोळ्यांनी पाहिली तरीच काय होतं, बराबरी आहे. ही नर्मदेची ताकद आहे. परिक्रमा, परितः क्रमती इति परिक्रमा, परितः अर्थात त्या नर्मदेला जी गोल, जिथं उगमापासून जिथं सागरामध्ये गेली, जिथून उगम पावला समुद्रामध्ये गेली, तिथून पण उगमापर्यंत असा जो गोल चक्कर घातला जातो, लगभग 4000 किलोमीटरचं अंतर राहतं. हा दास दोनदा गेलाय, दोनदा पायी गेला, गाडीने 2-3 वेळेस गेला आणि पायी दोनदा गेला. आता पुन्हा जायचं तयारीत आहे. हो नर्मदा आहे. महाराज अजून 2 मिनिटं 5 मिनिटं घेऊ का? पुन्हा खवळताल. एकादशी खवळलेली पण म्हणतात याला कधी बोलायला भेटलं का नाही काय, पुन्हा खवळतील मला. आहे तसं नको व्हायला. सोनामधन्य प्रातस्मरणीय पूज्यपाद स्वामी रामानंदजी महाराज, वेदांताचे कट्टर उपासक. त्यांना एकदा विचारलं, स्वामीजी परिक्रमा कशासाठी करायची? त्यांनी दिले उत्तर सांगतोय आणि थांबतोय. त्यांनी दिलेलं उत्तर की जगा आपण व्यवहारामध्ये बोलतोय देव आहे, देव आहे, आहे आईसा देव वदवा विवानी. आपण सगळे बोलतो देव आहे, देव आहे. मग देव आहे आपण केवळ म्हणतो, परंतु त्याच्या अस्तित्वाची प्रतीती आपल्याला यायला मागत नाही आहे. मग परमात्मा ह्याची जर प्रतीती घ्यायची असेल तर नर्मदा परिक्रमा करा, हे त्यांनी दिलेलं उत्तर. आणि खरोखरी जर आपल्याला पाहायचं असेल देव आहे का नाही जगात याचं पाहायचं असेल तर खरोखर पायी नर्मदा परिक्रमा करा. त्यावेळेस निश्चित कळ की जगात देव नावाची वस्तू आहे. विठ्ठल विठ्ठल अशा त्या ताई नर्मदा परिक्रमा करून आलेल्या आणि त्या बंडू भाऊच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योगाला तुमचं सर्वांचं दर्शन करण्याचं सौभाग्य लाभलं. आपला वेळ संपला. हे वाघ पुष्प तुमच्या बाबांच्या चरणी समर्पित वाणीला स्वल्पविराम. ज्या संत मायबापांनी आपला संदेश दिला त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन. माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. Hare
चरणी आरती अवतार दही गावी जगतारावयासी तिच्या पुजाळ राशी उत्सवा जय देवा जय हिची भावी माझ्यास जन्मोजन्मी तुझा पंढरीचा वार वारी चुकवून दे संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका माझी इच्छिदान पंढरीचा वार करी वारी चुकवून दे विठ्ठल रखुमाई मागणे ते तुझ प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंग या संतासी निर्भी हेची मज दे अनेक तुझे काही मागू देवा तुका म्हणे आता उदार तू होई माझ्या ठेवी पायी संताची या संतासी निर्भी हेची मज दे अधिक तुझे काही न मागो देवा. चालू असणार आपला हा मासिक वारीचा नियम आणि या वारीच्या निमित्तानं झालेली आजची सेवा परमपूजनीय परमादरणीय स्वामीजींनी या ठिकाणी गुंफलेली आहे. समस्त शिवालय परिवाराच्या वतीने त्यांच्या चरणी विनम्र असा अभिवादन आहे. आपल्या आश्रम परिवारातील पुढच्या कार्यक्रमाविषयी येत्या
25 एप्रिल पासून मागच्या वर्षीपासून आपण बालसंस्कार शिबिर चालू केलेलं आहे. मागच्याही वर्षी 60-70 विद्यार्थी आपल्याकडे होते. याही वर्षी 25 एप्रिल ते 15 मे असा 21 दिवस बालसंस्कार शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. तर जे लहान मुलं असतील, साधारणतः 5वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी आपण या ठिकाणी ठेवणार आहोत 21 दिवसासाठी. त्यामध्ये ज्यांना अन्नदान करायचं असेल, मागच्या वर्षी तर तशा पंक्ती सगळे गेलेल्याच आहेत, परंतु ज्यांना इच्छा असेल त्यांनी त्यामध्ये सहभागी व्हा. नसेल इच्छा तर आपली मुलं आणून घाला. त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर पत्रिकाही तयार करणार आहोत. तसेच येत्या षष्ठीचा काला 2 मे, बरोबर ना, 2 मेला 31 एप्रिलला षष्ठी आहे आणि 2 तारखेला आपल्या आश्रम परिवाराच्या वतीने पैठण या ठिकाणी काल्याचा प्रसाद केला जातो. त्यामध्ये ज्याला ज्या रूपाने सहभागी व्हायचंय, कोणाला गहू द्यायचे असेल गहू द्या, तांदूळ द्यायचे असेल तांदूळ द्या, किंवा पैशाच्या रूपाने आपण आश्रम परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी काल्याचा महाप्रसाद करत असतो. येत्या 1 तारखेपर्यंत ते या ठिकाणी सर्वांनी जमा करायचं आहे. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की जय.